जळगाव पोलिसांची आतापर्यंतची ही सर्वात मोठी सर्जिकल स्ट्राईक। सोशल मीडियावर दुर्मिळ वस्तू आणि खनिजाचा आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर जळगाव जिल्हा पोलीस दलाने पहाटेच्या अंधारात धडक कारवाई केली आहे। एक केंद्रीय मंत्री आणि 2 आमदार असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील 1-2 नव्हे तर तब्बल 5 गावांमध्ये धाडी टाकून कोट्यवधींचा माल जप्त करण्यात आला असून अनेक सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण, चला जाणून घेऊया या रिपोर्टमधून। नमस्कार, तुम्ही पाहत आहात पोलीस राऊंड न्यूज आणि मी तुमच्या सोबत आहे ऐश्वर्या। मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा, मधापुरी, जोधनखेडा, लालगोटा आणि चारठाणा या गावांमध्ये जळगाव पोलिसांनी एक विशेष मोहीम राबवली। सोशल मीडियावरून बनावट व मौल्यवान वस्तूंचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी आशिष कुमार अडसूळ यांनी नियोजनात्मक पद्धतीने सुमारे 200 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन एकाच वेळी 5 गावांवर छापे टाकले। या कारवाईत 20 लाख रुपये रोख, 30 लाखांचे सोन्याचे दागिने, 8 लाखांचे चांदीचे दागिने, 2 गावठी कट्टे, जिवंत काडतूस, वन्यजीवांची कातडी, 4 चाकी वाहन, 6 दुचाकी वाहन आणि 30 मोबाईल फोन जप्त केले असून या कारवाईत एकूण 56 संशयितांना अटक करण्यात आली असून यातील संशयितांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याशिवाय वन्यजीवांच्या कातड्यांची तस्करी करणाऱ्या आरोपीला सुद्धा पोलिसांनी वेड्यात ठोकले आहे। विशेष म्हणजे गेल्या 3 वर्षात या भागात दरोडे, खुनाचे प्रयत्न, जबरी चोरी, फसवणूक आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले यासारखे गंभीर गुन्हे घडले होते। त्यामुळे पोलिसांनी विशेष नियोजन करून ही मोठी मोहीम राबवली। जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे। पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट। मुक्ताईनगर, जळगाव। मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत लालगोटा, हलखेडा, मधापुरी, जोधनखेडा आणि चारठाणा या गावामध्ये जळगाव पोलिसांनी ऍडिशनल एसपी संदीप गावित, त्याचप्रमाणे एसडीपीओ केदार आणि अडसूळ पीआय यांच्या नेतृत्वाखाली आज एक मोठा आपण एक ऑपरेशन राबवलं होतं। त्या ऑपरेशन मध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये एकूण 20 लाख रुपये आपल्याला कॅश मिळालेली आहे। त्याचप्रमाणे आपल्याला जवळजवळ 300 ग्रॅम सोनं मिळाले आहे, जवळजवळ 2.5 किलो चांदी मिळालेली आहे। त्याच्यामध्ये काही डुप्लिकेट नोटा देखील आपल्याला मिळालेल्या आहे। या गावांची मोडच अशी आहे की इथे मोठ्या प्रमाणात फेसबुकचा आणि सोशल मीडियाचा वापर करून लोकांना खोटं सांगून इथं आणलं जातं। त्यांना काही आमिष दाखवले जातात, उदाहरणार्थ तुम्हाला नागमोडी देऊ, तुमचे पैसे डबल करून देऊ किंवा इतर गोष्टी त्यांना सांगून त्यांच्याकडनं पैसे घेऊन त्यांना मारहाण करून, पोलिसी भाषेमध्ये याला ड्रॉप केस असं म्हणतात, असं करून त्यांनी लुबाडण्याचे एक मोठ्या केसेस आपल्याकडे दाखल होत्या। आपण जर मागच्या 4 वर्षाचा याच्यामध्ये आढावा घेतला तर याच्यामध्ये दरोड्याचे 10, खून 2, जबरी चोरी 7, फसवणूक 16, दरोड्याचा प्रयत्न 1 आणि सरकारी नोकरावर हल्ला 2 अशा केसेस आपल्याकडे एकूण दाखल होते। कालच्या रेडमध्ये अजून एक दुर्दैवाची अशी बाब आहे की आपल्याला काही वन्य प्राण्यांच्या तस्करीचे देखील आपल्याला काही मुद्देमाल मिळाले। त्याच्यामध्ये एक हरणाची स्कीन आहे, एक रॅबिटची स्कीन आहे, एक छोट्या कोल्ह्याची आपल्याकडे एक स्कीन आहे। अशा भरपूर गोष्टी आज त्याच्यामध्ये आपण जप्त केलेल्या आहेत। एकूण 56 आपण आरोपींना इथे आणलेला आहे। त्यांचे इंट्रोगेशन फॉर्म भरून घेत आहोत आणि आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।